राज्यातील 13 जागांसाठी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला। अनेक ठिकाणी ईव्हीएम मधील बिघाडाच्या घटना घडल्याने प्रचंड गोंधळही झाला। नाशिकमध्ये तर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने गदारोळ झाला। दिवसभरात नेमकं काय घडलं पाहूयात, त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात राडा, कुठं ईव्हीएम मध्ये बिघाड तर कुठं गोंधळ। नाशकात भाजप ठाकरे गट एकमेकांना भिडले। महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदानाचा 5वा आणि अखेरचा टप्पा पार पडला। हा अखेरचा हाय व्होल्टेज टप्पा गाजला तो वादंगाच्या प्रसंगांनी। नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले। भाजपचे आमदार देवयानी फरांदे आणि उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते आमने सामने आल्यानं दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दोन्ही गटात वाद झाल्यानं घटनास्थळी पोलीस दाखल झाले। हा सगळा प्रकार नाशिकच्या भद्रकाली हद्दीत घडला। दुसरीकडे भांडूपमध्ये पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं मोठा राडा झाला। मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचा डेमो ठेवल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली। पोलिसांच्या या कारवाईमुळे आमदार सुनील राऊत यांनी संताप व्यक्त केला। त्यांनी पोलिसांना तंबी दिली। कार्यकर्त्यांना अटक करू नये असंही त्यांनी पोलिसांना बजावलं। तर पराभवाच्या भीतीनं रडीचा डाव सुरू असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदेंनी दिला। आज आमच्या टेबलावरती गुटख्याची मशीन दाखवण्यासाठी ठेवली होती, ती चुकीची आहे। परंतु निवडणूक आयोगाच्या कुठल्याही गाईडलाईन मध्ये ते नसले नाहीये, तरी सुद्धा जबरदस्तीने त्या दोघांना अटक केलेला आहे। आणि माझी मागणी तीच आहे, निवडणूक आयोगाने सांगितलं तर तुम्ही त्यांना अटक करा, तो पण त्यांना काम करू। पोलिसांना प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे त्यांना अटक केलेली आहे। ते रोज बाताबाची करतात, त्यांना काय ते हरणार आहे, त्यांचा पराभव होणार आहे म्हणून रडीचा डाव खेळतात। आम्ही रडीचा डाव खेळणार नाही। आम्ही लोकांना मतदानापर्यंत मतदान करायला घेऊन जाणार। हा रडीचा डाव त्यांना पराभव दिसू लागलाय, त्यामुळे हे सगळं चालू आहे। तिकडे ओशिवाऱ्यामध्येही भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद झाला। भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर नेल्याचा आरोप ठाकरे गटानं केल्यानं खळबळ उडाली। अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या। भर उन्हात रांगेत उभं राहावं लागत असल्यामुळे नागरिकांचा संताप झाल्याच्या घटनाही घडल्या। मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे। दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते। राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। आता निकालात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।